आजचं चित्र असं आहे डोंबिवलीचं उद्धवजी की डोंबिवलीचा खरा शिवसैनिक हा उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेला आहे। आणि ह्या शिवसैनिकाशी टक्कर घ्यायची हिंमत जर कोणामध्ये असेल तर त्यांनी इकडे येऊन दाखवावं। बरोबर ना? शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं डोंबिवलीत ज्या पद्धतीनं स्वागत झालेलं आहे, आज तिथे चिमणी नाक्याच्या बाहेर मिरच्या लागल्या असतील, मिरच्या अजून काहीच मिरच्या नाही, मिरच्या घालू आम्ही नीट। डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हा बालेकिल्ला राहणार। आज सकाळपासून माननीय शिवसेना पक्षप्रमुखांनी एक आव्हान दिलेलं आहे नरेंद्र मोदी यांना। काल त्यांनी घराणेशाहीवरती टीका केली, घराणेशाहीवर। उद्धवजींनी सांगितलं आधी या गद्दारीची घराणेशाही संपवा, आणि जर आमच्या घराणेशाहीविषयी आपल्याला बोलायचं असेल तर ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, मराठी माणसाच्या स्वाभिमानाची आणि एका हिंदुत्वाच्या विचाराची घराणेशाही शिवसेना पुढे घेऊन चाललेली आहे। ही गुलामीची, गद्दारीची घराणेशाही इथे चालणार नाही या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये। आज मुख्यमंत्र्यांना काही काम नाही राजा बिचारे, ते ठाण्यामध्ये आले, आमच्या समोरच गेले, बिनकामाचं काय नाही। आज ते आता आम्ही टीव्हीला बघितलं कचरा काढतायत कुठेतरी, काय करतायत, कचरा काढतायत। आज ठाण्यामध्ये, उद्या डोंबिवलीत, परवा कल्याणला त्यांचाच कचरा आपण साफ केलेला आहे आणि साफ करू, फवारणी करा। हे जे वातावरण आहे उद्धवजी, ही खरी शिवसेना। या शिवसेनेचा निकाल राहुल नार्वेकर देऊ शकत नाही। ही शिवसेना राहुल नार्वेकरची नाही जी कागदावर इकडे तिकडे फिरवतोय ती, ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे। आणि या शिवसेनेला हात लावण्याची हिंमत कोणामध्ये नाही। कल्याण लोकसभेवरती शिवसेनेचा भगवा आपल्याला फडकवायचा आणि गद्दारीचा कचरा साफ करायचा, आणि त्यासाठी आजपासून त्या लढाईला सुरुवात झालेली आहे, लक्षात घ्या। आज आल्यावरती इतकं आम्ही उत्साहित झालो बघून, की काय कल्याण, डोंबिवली, कुठे कुठे जाऊ तिथे लोक उत्स्फूर्तपणे उद्धवजींच्या स्वागताला बाहेर पडतायत। मग शिवसेना गेली कुठे, कोणाबरोबर? नाही, शिवसेना साहेबांबरोबरच आहे आणि साहेबांबरोबरच राहणार। आणि म्हणून हा जो आपण आज निर्धार, निश्चय आणि निर्भयता दाखवलेली आहे ती शेवटपर्यंत दाखवा। संपूर्ण महाराष्ट्राची शिवसेना या कल्याण डोंबिवलीकरांच्या मागे उभी राहिल्याशिवाय राहणार नाही। आणि एक आदर्श आपण निर्माण केला पाहिजे की गद्दारांना कायमचं गाडण्याचं काम या डोंबिवलीमध्ये झालंय, इतकं सांगतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।